हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांटसॅप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत. थोडाफार बिल्टअप बद्दल आपण डिस्कस करणार आहोत की व्हॉट इज बिल्टअप आणि बिल्टअपच्या बेसिसवरती आपण कशा ट्रेड्स फाइंड आउट करू शकतो. इवन दो जर मी स्टॉक ऑप्शन्स तर काही व्हिडिओज आपण प्रिव्हियसली बनवल्याच आहेत की स्टॉक ऑप्शन्सला आपण जर बिल्टअपशी कम्पेअर केलं, लेट्स सी, जर पर्टिक्युलर जर मला कोणता एखादा स्टॉक पाहिजे जो बुलिश असेल किंवा बॅरिश असेल किंवा कोणत्या बेसिसवरती त्याचा ट्रेंड आहे किंवा त्याचा अप ट्रेंड आहे की डाऊन ट्रेंड आहे हे जर मला फाइंड आउट करायचं असेल, सो त्याच्यावरती आपण बरेच बरेच व्हिडिओ बनवल्यात युजली, राईट. जर तुम्ही पाहिजे असेल तर तुम्ही नंतर ह्या व्हिडिओ नंतर तुम्ही जाऊन त्या व्हिडिओज बघा. खूप डिटेल्स आणि इन डिटेल एक्सप्लेनेशन दिलं आहे. पण सोबत जर मी सेक्टर वाईज बघायला गेलो तर सेक्टर वाईज आपण थोड्याफार कमी व्हिडिओ बनवले आहेत. सो आजचा जो टॉपिक आहे तो सेक्टर बिल्टअप वरती असणार आहे की मार्केटमध्ये जर मी वेगवेगळे सेक्टर्स आहेत, राईट. ऑटो आहे, सिमेंट आहे आणि फार्मा सेक्टर आहे, राईट. बरेच सेक्टर्स आहेत आपल्यामध्ये, राईट. सो कोणता असा सेक्टर आहे ज्याच्यात एक बुलिश अपॉर्च्युनिटी आहे किंवा कोणता असा सेक्टर आहे ज्यामध्ये एखादी बॅरिश अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळते, राईट. सो ते फाइंड आउट करणं थोडं डिफिकल्ट आहे कारण प्रत्येक सेक्टरचा मला स्टॉक घ्यावा लागेल आणि त्या पर्टिक्युलर स्टॉकचा कॉमन किंवा एकत्र जर मी प्राइस घेतली आणि ओपन टेस्ट घेतला तर त्या बेसिसवरती मला बघावं लागतं की कोणता सेक्टर जो पॉझिटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह आहे, राईट. सो ते कसं आयडेंटिफाय करायचे आणि त्या बेसिसवरती आपण कशा ट्रेड्स बनवू शकतो ते बघूया. आणि युजली त्या सेक्टर मधला असा कोणता स्टॉक आहे की तो स्टॉक परफॉर्मन्स देऊ शकतो ते पण थोडंफार आपण इथे ऍड करायचं. ओके. सो म्हणजे काय करणार, मला समजा सपोज मला समजलं की ऑटो सेक्टर जो आहे तो एक चांगल्या पद्धतीने मला एक रिटर्न देतोय फ्रॉम लास्ट 10 डेज किंवा 20 डेज मध्ये, आणि मी अँटिसिपेट करतोय की ट्रेंड जो आहे तो बुलिश जाऊ शकतो. पण त्या ऑटो सेक्टर मधला असा कोणता स्टॉक आहे ज्याची अपॉर्च्युनिटी किंवा ज्याची प्रोबॅबिलिटी आहे ती जास्त आहे मोमेंटम देण्याची, राईट. सो ते आपण फाइंड आउट करूया विथ द हेल्प ऑफ सेक्टर अनालिसिस. ओके. सो 2च मिनिटं द्या, मी तुम्हाला माझी स्क्रीन शेअर करतो. फर्स्टली आपण बिल्टअपचा कन्सेप्ट करूया की व्हॉट इज बिल्टअप. त्यानंतर आपण टूल वरती येऊया, त्यानंतर आपण सेटअप वरती येऊया. ओके. ओके. सो आय होप व्हाईट बोर्ड माझा विजिबल असेलच सगळ्यांना. सो व्हाईट बोर्ड मध्ये ना मी फर्स्ट स्पेसिफिकली तुम्हाला सांगतो की कन्सेप्ट काय आहे प्राइस आणि ओपन इंटरेस्ट. सो आज जे आपण डिस्कस करणार आहोत तो डिस्कस करणार आहोत की फ्युचर्स, ओआय, बिल्टअप. ओके. फ्युचर्स ओआय बिल्टअप बद्दल आपण डिस्कस करणार. सो थोड्या ह्याला इथे मध्ये घेतो. ओके. नाव इथे आपल्याला दोन कंपोनेंट घेणार. कोणते दोन कंपोनेंट घेणार? एक घेणार प्राइस, ओके. त्यानंतर एक घेणार ओपन इंटरेस्ट आणि त्या दोघांचं नरेशन. जर दोघांना कंबाईन केलं तर नरेशन काय ते बघूया. ओके. सो थोड्याला मोठं करतो सो तुम्हाला पण दिसायला इन डिटेल दिसेल. डिटेल मध्ये आपण डिस्कस करू शकतो. प्राइस घेतलं इथे, ओवाय घेतले आपण इथे आणि नरेशन. ओके. नाव प्राइस आणि ओपन इंटरेस्ट ह्या दोन गोष्टी जरी मी डिटेलमध्ये बघितल्या ना तर एक डिटेल मला मार्केटमध्ये व्ह्यू भेटतो. एक फ्युचर्समध्ये मी इझिली डिटेल्सचा फ्युचर्समध्ये आपल्याला काय होतं ते इझिली आपण फाइंड आउट करू शकतो. सो काय करणार आपण, लेट्स से मी इथे येतो आणि जेव्हा जेव्हा प्राइस जी आहे ना ती वरती जाते, ओके, जेव्हा जेव्हा प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो पण वरती जातो, सो त्याला आपण काय म्हणतो? एनीवन गेस? कोणी गेस करू शकतं? त्याला आपण म्हणतो लॉंग बिल्टअप. की जेव्हा प्राइस आणि ओपन इंटरेस्ट दोघं वरती जातात सो त्याला आपण म्हणतो लॉंग बिल्टअप. व्हॉट इज लॉंग बिल्टअप? लॉंग बिल्टअप इज स्पेसिफिकली की कुठे फ्रेश बायर जे आहेत ते आपल्या पोझिशन्स ऍड करतात हे आपल्याला समजतं. फ्रेश बायिंग पोझिशन म्हणजे काय? लेट्स सी, मी एक बायर आहे आणि 100 वर एखादी प्राइस आहे आणि मला वाटतंय की इथून प्राइस जी आहे 100ची 150 होऊ शकते, 200 होऊ शकते. त्यामुळे काय करणार, मी एक बायरचा कॉन्ट्रॅक्ट ऍड करणार, मी एक बाईंग कॉन्ट्रॅक्ट ऍड करणार फ्युचर्स मध्ये जाऊन, राईट. सो मी बायर आहे म्हणून मी प्राइस वरती ढकलली, मला वाटतं प्राइस वरती जाईल.
आणि नवीन कॉन्ट्रॅक्ट मी इनिशिएट केलाय, त्यामुळे ओपन इंटरेस्ट माझा वरती जाते. सो जेव्हा पण प्राइस आणि ओपन इंटरेस्ट दोन्ही वरती जातात, सो त्याला आपण म्हणतो लॉंग बिल्टअप. ओके, सो लॉंग बिल्टअप झाला तर दुसरी कन्सेप्ट काय येणार की प्राइस खाली येते आणि ओपन इंटरेस्ट आहे तो पण खाली येते. सो त्याला आपण काय म्हणतो, एनी गेस? मी टाईप करेपर्यंत कोणी गेस करू शकेल तर लगेच गेस करा. त्याला आपण म्हणतो लॉंग अनवाइंडिंग, राईट? प्राइस आणि ओपन इंटरेस्ट जेव्हा दोघं खाली येतात त्याला आपण म्हणतो लॉंग अनवाइंडिंग. सो सिंपल काय आहे, लेट्स सी, जसं आपण बायरचं एक्झाम्पल बघितलं की बायर सपोज 100 वर होता आणि मी एखादी प्राइस मला वाटतं की मोमेंटम वरती येऊ शकतो त्यामुळे मी बाय केला तो कॉन्ट्रॅक्ट. आता तो 100चा जो स्टॉप होता किंवा जी काही वस्तू होती ती गेली 150ला किंवा 200ला गेली, तर ऍज अ बायर माझा प्रॉफिट आहे. सो मी काय करणार, तो प्रॉफिट बुक करणार. सो प्रॉफिट बुकिंगमुळे काय होतं, प्राइस हळूहळू खाली येते आणि प्रिव्हियस जो बाईंगचा कॉन्ट्रॅक्ट आहे तो मी स्क्वेअर ऑफ करतो, त्यामुळे ओपन इंटरेस्ट पण खाली जातो. ओके, सो प्राइस आणि ओपन इंटरेस्ट जेव्हा दोघं खाली जातात त्याला आपण म्हणतो लॉंग अनवाइंडिंग, मीन्स अ सिम्पली अ प्रॉफिट बुकिंग. ओके, त्यानंतर एक तिसरा कन्सेप्ट येतो की प्राइस वरती चालली आहे, सॉरी प्राइस जी आहे ती खाली चालली आहे आणि ओपन इंटरेस्ट वरती चाललंय. त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो आपण व्हॉट? एनी गेस अगेन? शॉर्ट बिल्टअप. ओके, व्हॉट इज शॉर्ट बिल्टअप? शॉर्ट बिल्टअप मीन्स कुठे फ्रेश सेलर जे आहेत ते आपल्या पोझिशन्स ऍड करतात हे समजतं. सो फ्रेश सेलिंगमुळे काय होणार, फ्रेश सेलर्स येतात त्यामुळे प्राइस जी आहे ती खाली जाणार आणि न्यू पोझिशन्स आपल्या क्रिएट होतात त्यामुळे काय होणार, ओपन इंटरेस्ट जो आहे तो वरती जाणार. ओके, सो जेव्हा जेव्हा फ्रेश सेलिंग होते तेव्हा तेव्हा प्राइस खाली जाते आणि न्यू सेलर्स आपले कॉन्ट्रॅक्ट इनिशिएट करतात त्यामुळे ओपन इंटरेस्ट वरती जाते. सो त्याला आपण म्हणतो शॉर्ट बिल्टअप. ओके, अँड द लास्ट वन, ह्यानंतर अजून एकच कन्सेप्ट येते, ती येते की प्राइस वरती चालली आहे आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो खाली पडते. ओके, त्याला आपण सिंपल फॉर्म मध्ये म्हणतो, काय म्हणतो आपण त्याला, शॉर्ट कव्हरिंग. ओके, सो व्हॉट इज शॉर्ट कव्हरिंग? शॉर्ट कव्हरिंग इज सिम्पली लाईक अ, ज्यांनी ज्यांनी प्रिव्हियसली शॉर्ट केले आहेत आपल्या पोझिशन्स ते कुठेतरी आपल्या पोझिशन स्क्वेअर ऑफ करणार. ऑफकोर्स जर 100ला मी शॉर्ट केलंय आणि प्राइस गेली 50ला, तर 50 रुपयाचा प्रॉफिट आहे, तर मी काय करणार, शॉर्ट कव्हर करणार 50 रुपयाचा प्रॉफिट बुक करायला. तो शॉर्ट कव्हरिंगमुळे प्राइस जी आहे ती हळूहळू वरती येते आणि प्रिव्हियस जो शॉर्टचा कॉन्ट्रॅक्ट होता तो मी स्क्वेअर ऑफ करतोय. सो ओपन इंटरेस्ट जो आहे तो खाली पडते. सो त्याला आपण म्हणतो शॉर्ट कव्हरिंग. सो अगेन मी रिवाइज करतो, दोन गोष्टी सिंपल गोष्टी आहेत. जर तुम्ही फ्रिक्वेंटली माझ्या ह्या व्हिडिओज बघत असतील डेली बेसिसवर जे आपण अपलोड करतोय, तर त्यात तुम्हाला ह्या मोस्ट ऑफ द टाइम कन्सेप्ट मिळतीलच. सो दोन गोष्टी आहेत आपल्याला जेव्हा आपण फ्युचरचा बिल्टअप बघायचा असतो तेव्हा, एक तो होता प्राइस आणि दुसरा असतो ओपन इंटरेस्ट. सो जेव्हा जेव्हा प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट वरती जाते त्याला आपण म्हणतो लॉंग बिल्टअप. लॉंग बिल्टअप इज सिम्पली लाईक की कुठे फ्रेश बायर्स जे आहेत ते आपल्या पोझिशन्स ऍड करतात हे आपल्याला समजतं. त्यानंतर सेकंड काय बघितलं, प्राइस खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट पण खाली चाललं आहे. सो त्याला आपण म्हणतो लॉंग अनवाइंडिंग. लॉंग अनवाइंडिंग मीन्स व्हॉट, अ सिम्पल अ प्रॉफिट बुकिंग, की कुठे बायर्स जे आहेत ते प्रॉफिट बुक करतात. ओके, किंवा ज्यांनी प्रिव्हियसली बाईंगच्या ट्रेड्स बनवले आहेत तर ते कुठेतरी स्क्वेअर ऑफ करतात, त्याला म्हणतो आपण प्रॉफिट बुकिंग. ओके, त्यानंतर आपण बघितलेला की प्राइस खाली चालले आणि ओपन इंटरेस्ट वरती चाललंय. प्राइस खाली चालली आणि ओपन इंटरेस्ट वरती चालले त्याला आपण म्हणतो शॉर्ट बिल्टअप. सो शॉर्ट बिल्टअप इज सिम्पल व्हॉट, की कुठे फ्रेश सेलर्स जे आहेत त्या आपल्या पोझिशन्स ऍड करत हे आपल्याला समजतं. आणि लास्ट वन इज शॉर्ट कव्हरिंग, की ज्यांनी ज्यांनी ऑलरेडी शॉर्ट केलेलं ते कव्हर केलं तर काय होणार की बिकॉज ऑफ दिस शॉर्ट कव्हरिंग प्रेशर जो आहे शॉर्टचा तो कमी होणार त्यामुळे प्राइस वरती येणार आणि प्रिव्हियस शॉर्टच्या ज्या ट्रेड होत्या त्या आम्ही स्क्वेअर ऑफ करतो त्यामुळे ओपन इंटरेस्ट जो आहे तो खाली येतोय. ओके, नाव ह्याला आपण सिंपल बोलूया, आपण ह्याला एल साठी देऊया, ह्याला LU नाव देऊया, ह्याला S देऊया आणि ह्याला SC देऊया. लॉंग, लॉंग अनवाइंडिंग, शॉर्ट, शॉर्ट कव्हरिंग. ओके, नाव ह्याच्या पण काही सायकल्स असतात, बिल्टअपच्या पण काही सायकल्स असतात. ओके, सो सायकल्स बद्दल आपण डिस्कस करूया. तो त्याच्या आधी आपण मार्केटच्या ट्रेंड बद्दल डिस्कस करूया की सायकल्सच्या आधी मार्केटचं ट्रेंड काय असणार. ओके, सो लेट सी मार्केट कसं मूव्ह करतं. काही असं वरती जाताना असं जातं, परत खाली येतं, परत वरती जातं, परत खाली येतं, काही असं मूव्ह करतं.
राईट. सो लेट्स सी, इथे लॉंग होत आहे. आता मार्केट दोन केसमध्ये वरती जातो. कुठल्या दोन केसमध्ये बघितलं आपण? एक तर लॉंग बिल्टअप मध्ये किंवा शॉर्ट कव्हरिंग मध्ये. ओके, सो लेट्स सी ते लॉंग मुळे वरती चाललं आहे आणि खाली जो इथे ना तो मार्केट दोन केसमध्ये खाली येतं. कोणत्या दोन केसमध्ये खाली येतो मार्केट? यू कॅन सी लॉंग अनवाइंडिंग आणि बिकॉज ऑफ द शॉर्ट बिल्टअप. ओके, सो लेट्स सी, जर मार्केट इथे लॉंग अनवाइंडिंगने खाली येतोय, पुन्हा लॉंग होतोय, पुन्हा लॉंग अनवाइंडिंगने खाली येतोय इथे. ओके, सॉरी इथे ड्रॉइंग माझं येणार नाही कारण कीबोर्डवर मी ट्राय करते. सो प्लीज ट्राय टू अंडरस्टँड हियर. ओके, सो लेट्स सी लॉंग अनवाइंडिंग मुळे मार्केट खाली येते आणि परत लॉंग मुळे वरती जाते. सो त्याचं काय म्हणतो आपण? त्याला आपण म्हणतो बुलिश सायकल. ओके, मीन्स व्हॉट? लॉंग अँड लॉंग अनवाइंडिंग इज इक्वल टू व्हॉट? इट्स अ बुलिश सायकल. ओके, म्हणजे काय करते मार्केट? एक एक मी ह्याला मोठं करते थोडं, सो तुम्हाला पण दिसेल तिथे थोडं. ओके, सो जेव्हा मार्केट लॉंग होतो, परत लॉंग अनवाइंडिंग होतो, परत लॉंग होतो आणि परत लॉंग अनवाइंडिंग होतो, त्याला आपण म्हणतो बुलिश सायकल. ओके, जेव्हा जेव्हा लॉंग लॉंग अनवाइंडिंग सायकल असेल तेव्हा तेव्हा आपण एखादी एक बुलिश स्ट्रॅटेजी डिप्लॉय करू शकतो. किंवा ट्रेड जेव्हा आपण बनवायची असते ना, तेव्हा लॉंग अनवाइंडिंग नंतर जेव्हा दुसरा लॉंग होतो तेव्हा आपण ट्रेड बनवायची. त्या कन्सेप्टवर आपण येऊयाच. पण सध्या एवढं लक्षात ठेवा की हायर हाय क्रिएट करत असेल आणि जो बॉटम जेव्हा क्रिएट करतो तेव्हा जर लॉंग अनवाइंडिंग मुळे मार्केट खाली पडत असेल तर दॅट कम्स अंडर दी बुलिश कन्फॉर्मेशन. ओके, नाव सेकंड थिंग, मार्केट खाली पडतो कसा? अगेन असं शॉर्ट होणार, परत कव्हर होणार, शॉर्ट होणार, परत कव्हर होणार, परत शॉर्ट होणार, परत कव्हर होणार. राईट, असं काही मार्केट खाली पडणार. सो जर मार्केट खाली पडताना बिकॉज ऑफ दिस शॉर्ट आणि वरती येताना जर शॉर्ट कव्हरिंग मुळे वरती येते. ओके, खाली पडताना शॉर्ट मुळे खाली पडते म्हणजे फ्रेश सेलर्स येतात त्यामुळे, आणि वरती जेव्हा येते तेव्हा शॉर्ट कव्हरिंगने वरती येते. सो त्याला आपण काय म्हणतो? बॅरिश सायकल. ओके, सो त्याला सिंपल ठेवा की एस आणि एस चा जर कॉम्बिनेशन असेल तर त्याला आपण म्हणतो बॅरिश सायकल. ओके, थोडं मोठं करूया याला आपण, याला पण थोडं मोठं करूया. सॉरी. ठीक आहे, सो कोणत्या दोन सायकल बघितल्या आपण? एक बघितलं बुलिश सायकल. पहिला आपण इंडिव्हिज्युअल बघितलं की व्हॉट इज लॉंग बिल्टअप, व्हॉट इज शॉर्ट बिल्टअप, व्हॉट इज शॉर्ट कव्हरिंग. राईट, त्याच्यानंतर आपण त्यामध्ये दोन सायकल्स बघितले. कोणते दोन सायकल्स बघितले? एक बघितलं बुलिश सायकल आणि एक बघितलं बॅरिश सायकल. सो बुलिश सायकल काय असतं की जर मार्केट वरती जाताना लॉंग मुळे वरती जाते, परत खाली त्याला लॉंग अनवाइंडिंग मुळे होते, परत वरती जाताना लॉंग होते, परत वरती येताना अनवाइंडिंग होते. सो लॉंग लॉंग अनवाइंडिंग सायकल मीन्स द बुलिश सायकल. आणि शॉर्ट शॉर्ट कव्हरिंग, शॉर्ट होते पुन्हा कव्हर होते, पुन्हा शॉर्ट होते पुन्हा कव्हर होते, त्याला म्हणतो आपण बॅरिश सायकल. ओके, नाव हे जर मला सेक्टर मध्ये बघायचं असेल तर मला काय असेल? लेट्स सी मी ऑटो सेक्टर बघितलं. सो ऑटो सेक्टर मध्ये जेवढे पण स्टॉक्स आहेत ना त्यामधला कोणता स्टॉक जो आहे, मोस्ट ऑफ द स्टॉक्सचं मला प्राइस बघावं लागेल की वेटेड बघावं लागेल, वेटेजनेसर बघावं लागेल. किंवा लेट्स सी 10 स्टॉक आहे तर 10 स्टॉक मध्ये 5 स्टॉक पॉझिटिव्ह असतील, 5 स्टॉक निगेटिव्ह असतील. तर 5 स्टॉक जे जास्त पॉझिटिव्ह आहेत का किंवा 5 स्टॉक जे जास्त निगेटिव्ह आहेत का? जर जास्त पॉझिटिव्ह असेल म्हणजे कुठेतरी बुलिश तो सेक्टर आहे, जर जास्त स्टॉक्स निगेटिव्ह असेल तर कुठेतरी बॅरिश तो सेक्टर आहे. राईट, सोबत ओपन इंटरेस्ट पण बघावं लागेल. राईट, सो ते डिफिकल्ट आहे, ते एक्सेल वरती आपण करू शकतो, पण विच इज अगेन तेवढा स्ट्रॉंग एक्सेलचं नॉलेज असलं पाहिजे आणि त्यानुसार आपल्याला करता आलं पाहिजे. आणि काय माहिती ती रिसर्च पण प्रॉपर येईल की नाही, कारण ती सारखी सारखी रिफ्रेश करावी लागते. ओके, सो हे कसं आयडेंटिफाय करायचं की कोणता सेक्टर जो आहे तो बुलिश आहे किंवा बॅरिश आहे, आणि त्या सेक्टरमध्ये स्टॉक्स कसे आयडेंटिफाय करायचे आणि स्ट्रॅटेजीज कशा बनवायचे ते आपण डिस्कस करूया आता. सो जर हीच कन्सेप्ट नसेल समजली तर एकदा पुन्हा पाठी जा, पुन्हा बॅक करून पुन्हा बघा आणि मग पुढच्या कन्सेप्टवर या. ओके, नाव मी तुम्हाला कॉन्सेप्टची होम स्क्रीन शेअर करतो इथे. ओके, सो कॉन्सेप्ट तुम्ही होम स्क्रीनवर आला तर तुम्हाला इंटरफेस दिसेल होम स्क्रीनचा. ओके, सो होम स्क्रीनवर बघायला मिळतील इकडे. ओके, आपल्याला टॉपवर इथे सो जी कन्सेप्ट आपण बघितलेली ना लॉंग शॉर्टची, लॉंग अनवाइंडिंगची, शॉर्ट कव्हरिंगची, तुम्हाला दिसते बघा.
लॉंग मीन्स काय, प्राइस आणि ओपन टेस्ट दोन्हीवरती जातो. सो यू कॅन सी प्राइस आणि ओपन टेस्ट दोन्हीवरती गेलं, सो त्याचं नरेशन काय तर लॉंग. ओके. सो आजच्या दिवसात जेव्हा मी रेकॉर्ड व्हिडिओ करते 31 डेट आहे 05 सो 2024. सो ऑटो सेक्टर, ऑटो एन्सिलरीज, कॅप गुड्स, सिमेंट, एफएमसी, इन्फ्रा, मेटल, एवढे सगळे जे सेक्टर्स आहेत ते कुठेतरी करंटली बुलिश मध्ये आहेत, लॉंग बिल्टअप मध्ये आहेत, ते आपल्याला दिसून येते. ओके. त्यानंतर शॉर्ट मध्ये आपण काय बघितलेलं की प्राइस खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो वरती येतोय. सो यू कॅन सी फर्टिलायझर सेक्टर, आयटी, मीडिया, पीएसयू, बँक सेक्टर आहे, फार्मा आणि पॉवर, हे जे सगळे सेक्टर्स आहेत ना ते कुठेतरी आजच्या दिवसात, हे स्पेसिफिकली करंट डेटचं सांगते, ज्या दिवशी ट्रेडिंग डेज चालू आहे त्या दिवशी सांगते की या दिवशी हे सेक्टर जे आहे ते शॉर्ट मध्ये आहेत कुठेतरी. प्रॉफिट बुकिंग मध्ये किंवा लॉंग रनिंग मध्ये आजच्या दिवसात कोणता सेक्टर नाही, त्यामुळे नो रेकॉर्ड फाउंड येते इथे. राईट. सो जेव्हा कोणता सेक्टर लॉंग अनवाइंडिंग मध्ये असेल तर तुम्हाला तो इथून दिसण्यात येईल. शॉर्ट कव्हरिंग मध्ये बघा बँक निफ्टी स्टॉक्स आहेत आणि ऑइलचा सेक्टर आहे आणि प्रायव्हेट बँकचा सेक्टर आहे. राईट. हे कुठेतरी शॉर्ट बिल्टअप मध्ये आहे. ओके. सो जर लेट्स सी मला एखादी ट्रेड बनवायची असेल आजच्या दिवसातच इंट्राडे मध्ये, तर मला ऑटो एन्सिलरीज, कॅप गुड्स किंवा सिमेंट ह्याच्यामध्ये एक अपॉर्च्युनिटी चांगली दिसते. जर मला बुलिश ट्रेड बनवायची असेल तर मी ट्राय करणार की ह्या सेक्टर मधले स्टॉक्स जे आहेत त्याच्यामध्ये ट्रेड बनवणं. आणि जर मला बॅरिश ट्रेड बनवायचं असेल तर शॉर्ट मध्ये जे काही सेक्टर आहे त्यामध्ये लेट्स सी मीडिया बघा खूप जास्त शॉर्ट मध्ये चाललाय. सो मीडिया दॅट विल बी माय फर्स्ट प्रायोरिटी. नंतर फार्मा कुठेतरी आहे आणि पॉवर कुठेतरी आहे. राईट. सो त्या बेसिसवरती मी एखाद्या ट्रेड्स तिकडे बनवू शकतो. ओके. एक बॅरिश साठी. नाव लेट सी, तुम्हाला आता सायकल बघायचं की सेक्टर वाईज सायकल किती आहे आणि किती बेनिफिट त्याच्यामध्ये मिळू शकतो आणि ओव्हरऑल हिस्टॉरिकली त्या पर्टिक्युलर सेक्टरने कसा मोमेंटम दिलाय. ओके. सो आपण ना सेक्टर सायकल वरती. ओके. जेव्हा आपण सेक्टर सायकल वरती येतो तेव्हा लेफ्ट हँड साइड जी व्हर्टिकल स्केल आहे ते तुम्हाला प्रत्येक सेक्टर दिसेल आणि जी हॉरिझॉन्टल स्केल आहे इकडे तुम्हाला स्पेसिफिकली डेज दिसतील. सो इथे डेट असणार, त्याच्या आधी त्याच्या आधीची डेट, त्याच्या आधीची डेट, त्याच्या आधीची डेट. राईट. सो असं पाठच्या साईडला ते गेलं आहे. ओके. नाव यू कॅन सी ऑटो एन्सिलरीज, बँक निफ्टी गुड, बँक निफ्टी स्टॉक्स, कॅप गुड्स आणि ऑटो एन्सिलरीज, हे बऱ्याच असे सेक्टर्स आहेत. आणि जे बॉक्स मध्ये आहेत ना, सो बॉक्सचा तुम्हाला कलरचा एक कोडिंग सांगतो काय आहे ते. तो बॉक्स जो तुम्हाला दिसतोय हा 31 डेला कोणता सेक्टर कसा परफॉर्म करते ते सांगते, 30 तारखेला कसा सेक्टर कोणी परफॉर्म केला ते सांगताय, 29 ला कसं केलं ते सांगते. सो ग्रीन कलर जो आहे तो तुम्हाला इंडिकेट करते लॉंग बिल्टअप, की कुठे फ्रेश बायर्स जे आहेत ते आपल्या पोझिशन्स ऍड करते, म्हणजे फ्रेश बाईंग पोझिशन्स त्या सेक्टरमध्ये कुठे होते ते तुम्हाला समजतंय. त्यानंतर येते लॉंग अनवाइंडिंग. सो लॉंग अनवाइंडिंग इज स्पेसिफिकली ना ब्ल्यू कलर, जे आपण बघितलेलं की प्रॉफिट बुकिंग. ओके. त्यानंतर आपण बोललेलं शॉर्ट बिल्टअप. सो शॉर्ट बिल्टअप काय आहे? शॉर्ट बिल्टअप इज सिम्पली लाईक की कुठे फ्रेश सेलर जे आहेत ते आपल्या पोझिशन्स ऍड करतात, ते तुम्हाला समजेल. आणि हा जो ग्रीन कलर थोडाफार जो फेंट ग्रीन आहे किंवा डार्किश येल्लो आहे त्याला आपण म्हणतो शॉर्ट कव्हरिंग. ओके. की कुठे सेलर जे आहेत ते आपल्या पोझिशन्स ऍड करतात, ते शॉर्ट कव्हर करतात, ते तुम्हाला समजेल. ओके. नाव आता बघा हे खूप कन्फ्युजिंग वाटतं की मी प्रत्येक दिवशीचा डेटा बघितला तर खूप लाईक की जास्त रिसर्च लागेल की प्रत्येक दिवशी बघावं लागेल की कोणता सेक्टर कसा मूव्ह केला. राईट. सो आपल्याला इथे काय लागेल, एक फिल्टर लागेल. ओके. की कोणता सेक्टर कसा मुवमेंट केलाय. सो आपण आता ते सायकल जे आपण डिस्कस केलेलं ना व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच, ते इथे आता कामाला येईल. सो बुलिश सायकलला आपण काय बघितलेलं, बुलिश सायकलला आपण हे बघितलं की कुठे लॉंग आणि लॉंग अनवाइंडिंग होते. राईट. सो मी काय करणार, रिडिंग वरती आणि बुलिश तर मी काय सिलेक्ट करणार, एल आणि एल यू, लॉंग आणि लॉंग अनवाइंडिंग. क्लिक केलं. नाव 20 डेजचा लुक बॅक पिरियड, म्हणजे पाठी मी 20 दिवस मला बघायचे, तर तुम्ही इनफॅक्ट 40 पण करू शकता, 50 पण करू शकता, 100 पण करू शकता. पण एक जर मला स्टँडर्ड घेऊन जायचं असेल किंवा एक शॉर्ट टर्म डिरेक्शन ट्रेड फाइंड आउट करायची असेल तर 20 विच इज फाईन. 20 चा तुम्ही सेक्टर ठेवा लुक बॅक पिरियड. सो 20 म्हणजे काय, मी 20 दिवस पाठी बघतो आहे आणि काउंट मध्ये आपण काय टाकणार, 14. मीन्स व्हॉट, की ऍटलिस्ट 20 दिवसामध्ये 14 दिवस मला लॉंग आणि लॉंग अनवाइंडिंगचं सायकल पाहिजे. ओके. अगेन ऍटलिस्ट 20 दिवसामध्ये 14 दिवस असा कोणता सेक्टर आहे जो लॉंग लॉंग अनवाइंडिंग चालू आहे, म्हणजे ऍटलिस्ट 70-75% कुठेतरी आपण पॉझिटिव्ह घेतोय. ओके. आणि क्लिक करणार. सो यू कॅन सी आउट ऑफ एवढे सेक्टर्स एक असा सेक्टर आहे जो लास्ट 20 दिवसापासून कुठेतरी पॉझिटिव्ह आहे, जो आहे फक्त ऑटो एन्सिलरीज. राईट. सो ऑटो एन्सिलरीज मध्ये जर मला एखाद्या ट्रेड घ्यायचे असेल तर मी ऑटो एन्सिलरीजचे स्टॉक चेक करणार आणि त्या बेसवरती ट्रेड बनवतो. कसं आहे ते आपण बघूयाच, ऑटो एन्सिलरीजचे स्टॉक कसं ट्रेड करायचे. पण
जर तुम्हाला एखादा सेक्टर फाइंड आउट करायचा आहे जो बुलिश आहे किंवा बॅरिश आहे, तर बुलिशसाठी तुम्ही लॉंग लॉंग अनवाइंडिंग सिलेक्ट करा. आणि जर बॅरिश आहे तर एस आणि एस सी आणि 20 ठेवा ह्याचा आणि 14 लुक काउंटच ठेवा. सो यू कॅन सी आउट ऑफ मेनी स्टॉक सेक्टर, फिन निफ्टी, मीडिया, एनबीएफसी आणि प्रायव्हेट बँक हे कुठेतरी लास्ट 20 दिवसापूर्वी कुठेतरी शॉर्ट कव्हरिंगच्या सायकलमध्ये आहेत, म्हणजे कुठेतरी एक बॅरिशनेस आहे त्या सेक्टरमध्ये, हे आपल्याला समजते. राईट नाव हा जो सेक्टर सायकल होता हे इट जस्ट फॉर दी फिल्टर आउट की कोणता सेक्टर जो आहे तो बुलिश आहे आणि बेरिश आहे. त्यानंतर जेव्हा तुम्ही सेक्टर वरती याल, सो जे आपण बघितलेलं ना प्रिव्हियस बॉक्स मध्ये, ते तुम्हाला इथे हॉरिझॉन्टल बार्स मध्ये इथे दिसतील. ओके, सो लेट्स सी जर तुम्हाला एखादा कोणत्याही स्टॉक्स मध्ये एन्सिलरीज आलाय, तर लेट्स सी मी ऑटो एन्सिलरीजला पूर्ण लॉंग केला असं पूर्ण स्टॉक, मोस्ट ऑफ द स्टॉक्स तरी प्राइस जी आहे त्या पर्टिक्युलर चांगल्या पद्धतीने गेली आहे. राईट, सो जर तुम्हाला तुम्ही मध्ये बघा खूप चांगला होता बिल्डअप. त्यानंतर आयटी आहे मध्ये मध्ये वीक होत आयटी. राईट, एनबीएफसी थोडा कन्सर्शन मध्येच कंबाईन कॉम्बिनेशन आहे. शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म पण प्राइस वरती खूप आलेलं. राईट, त्यानंतर ऍब्सोल्यूट ओवायचा इथे बिल्ड कन्सेप्ट आहे. सो ऍब्सोल्यूट ओवाय काय तुम्हाला सांगतो की स्पेसिफिकली ऍक्च्युअल ओपन इंटरेस्ट किती क्रिएट झालाय. इथे बघा ओवाय मध्ये तुम्हाला दिसते की कंटिन्युअस इथे लॉंग बिल्टअप झाला आहे. राईट, पण ऍक्च्युअल किती लॉंग बिल्टअप झाले तुम्हाला इथे दिसेल. अग्रेशन किती झालं त्या लॉंग बिल्टअपचं, की पूर्ण दिवसाच्या ओपन इंटरेस्ट मध्ये ऍक्च्युअल लॉंग किती होते. ओके, सो हे तुम्हाला ऍब्सोल्यूट ओवाय मध्ये दिसेल. ओके, म्हणजे तुम्हाला अग्रेशन समजेल की बायर जे आले ते अग्रेसिव्ह बायर झाले आहे की नॉर्मल फक्त ओपन इंटरेस्ट वाढलाय, ते तुम्हाला एकदम नीट दिसेल. आणि सेम लॉजिक हे पर्सेंटेज फॉर्म मध्ये तुम्हाला इथे दिसेल. जे ऍब्सोल्यूट दिसेल तुम्हाला पर्सेंटेज मध्ये दिसेल, अजून काही नाही. ओके, सो आता आपण काय फाइंड आउट केलं, आता आपण फाइंड आउट केलं की लेट्स सी तुम्ही इथे रिसर्च करा की जेव्हा पण तुम्हाला कोणती एखादी पोझिशनल ट्रेडिंग करायची असेल ना, तेव्हा तुम्ही काय करा, चेक करा की कोणता सेक्टर जो आहे पॉझिटिव्ह चाललाय किंवा नेगेटिव्ह चाललाय. आणि त्या बेसवरती आपण त्यातले स्टॉक्स आयडेंटिफाय करायचे. तर स्टॉक्स कसे आयडेंटिफाय करायचे, तर ह्याच्या सारखाच एक कन्सेप्ट आहे. तुम्ही माझ्या काही प्रिव्हियस व्हिडिओ बघितले असेल त्यात तुम्हाला समजेल. स्क्रिप्ट सायकल वरती बुलिश साठी ऑटो एन्सिलरीज होता. सो सेम कन्सेप्ट हा स्टॉक्स देतो. सो इथे सेक्टर सिलेक्ट करा ऑटो एन्सिलरीज, म्हणजे फक्त ऑटो एन्सिलरीजचे स्टॉक्स आपल्याला पाहिजे आणि 14 दिवसाचा टाइम पिरियड ठेवा आणि अप्लाय करा. ऑटो एन्सिलरीज स्टॉक्स जे पॉझिटिव्ह चालले आहेत फ्रॉम लास्ट 20 डेज, म्हणजे आपण सेक्टर वाईज पण परफॉर्मन्स बघितला. आता त्यामध्ये बघूया आपण की त्यामधले कोणता स्टॉक चालू आहे. तर यू कॅन सी एक्साइड आणि बाळकृष्ण इंडस्ट्रीज हे दोन जे आहेत ना, हे कुठेतरी पॉझिटिव्ह आहेत. राईट, त्यामध्ये बघा एक्साइड इंडस्ट्रीज अजून थोडाफार पॉझिटिव्ह आहे ऍज कम्पेअर बाळकृष्ण इंडस्ट्रीज. सो मी काय करणार, दोघांमध्ये ट्राय करणार की एक्साइड इंडस्ट्रीज मध्ये जास्त मी प्रायोरिटी देणार टू गो विथ द ट्रेड. राईट, सो काय केलंय आपण, एक फनेल क्रिएट केलंय. एक तर पहिला सेक्टर आपण फाइंड आउट केला, सेक्टर नंतर आपण फाइंड आउट केलंय की लेट्स सी मला एखादा बुलिश सेक्टर मिळाला, तर मी बुलिश सेक्टर सिलेक्ट केला. त्यानंतर मला त्याच्यामध्ये दिसलंय की हा ऑटो एन्सिलरीज जो सेक्टर आहे तो बुलिश आहे. सो मी स्टॉक्सच्या सेक्टर वाईज सायकलमध्ये आलो, स्टॉकच्या सायकलमध्ये आलो आणि त्या स्टॉक्स मध्ये त्या पर्टिक्युलर सेक्टरचा फिल्टर लावून चेक केलं की त्या सेक्टरमध्ये कोणता स्टॉक पॉझिटिव्ह चालू आहे. राईट, बॅरिश मध्ये आपण कोणतं बोललेलं, फर्टिलायझर आहे. फर्टिलायझर आपण इथे करूया आणि एसएससी आणि सो फर्टिलायझर मध्ये कुठेतरी अजून नाही आहे. आय होप सिमेंट पण होता तो, सिमेंट मध्ये इंडिया सिमेंट हे कुठेतरी आहेत. राईट, सो त्यामध्ये कुठेतरी अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळू शकते. राईट, सो ओव्हरऑल आजचा कन्सेप्ट तो ह्याच्यासाठीच होता की आपण जर सेक्टर वाईज जर एखादा परफॉर्मन्स बघतो आहे, तर त्या परफॉर्मन्स बघून त्यातला कोणता स्टॉक आहे जो एक प्रोबॅबिलिटी आहे जो मोमेंटम देऊ शकतो, विथ द हेल्प ऑफ दिस थिंग आपण फाइंड आउट करू शकतो. सेकंड गोष्ट म्हणजे जेव्हा कधीही एखादा जर तुम्हाला स्टॉक मिळाला किंवा त्या बेसिसवरती जर तुम्हाला ट्रेड्स बनवायची असेल ना, सो ट्राय करा की गो विथ दी स्प्रेड्स. ओके,
डेबिट स्प्रेड, क्रेडिट स्प्रेड, बुल कॉल स्प्रेड, बेअरफूट स्प्रेड हे ट्राय करा. स्प्रेड सोबत जा, कारण पोझिशनल ट्रेडिंग मध्ये एकच गोष्ट येते, ती येते स्पेसिफिकली की टाइमचा इम्पॅक्ट जो आहे ना तो प्रीमियमवर पडतो, राईट. सो जर कोणी ते नेकेड कॉल ऑप्शन किंवा नेकेड पुट ऑप्शन ट्राय करत असेल ना, यू कॅन गो विथ द नेकेड कॉल ऑप्शन पुट ऑप्शन. पण जो व्ह्यू आपण ठेवतो ना पोझिशनल ट्रेडिंगसाठी, हा जर सेक्टर वाईज जर किंवा स्टॉक वाईज जर आपल्याला फिल्टर आउट करायचा असेल, तर आपण जो व्ह्यू क्रिएट करतो तो 7 दिवसाचा, 6 दिवसाचा, मॅक्झिमम 7 दिवसाचा एक मिनिमम आपण व्ह्यू ठेवतो. मिनिमम 3 दिवस असतात आणि मॅक्झिमम 4, 5, 6, 7 या दिवसाचा एक व्ह्यू ठेवतो, जर आपण 2014चा रिसर्च करतो तर, राईट. सो ट्राय करा स्प्रेड सोबत जा. ओके. स्प्रेड्स मध्ये काय होणार ना, की लेट्स सी जर तुम्ही एखादा लॉंग कॉल ऑप्शन बाय केलाय किंवा एखादा लॉंग पुट ऑप्शन बाय केलाय आणि तुम्ही थांबला आहात की एक मोमेंटम येईल आणि तेव्हा मला बेनिफिट मिळेल, पण जर मोमेंटम नाही आले ना 3 दिवसात तरी, तर तुमचा प्रीमियम मध्ये ना थीटा इम्पॅक्ट करायला सुरुवात करणार, राईट. सो जर थीटा इम्पॅक्ट होत असेल तर कुठेतरी ऍज अ ट्रेडर ते एक बेनिफिट नाही मिळणार आपल्याला, कारण एक वेळ मी ट्रेड नाही केणार पण थीटामध्ये मी पैसा घालवण्यात येणार, असं आहे, राईट. तो सपोज जर तुम्ही एखादा लॉंग कॉल ऑप्शन बाय केलं, यू कॅन गो विथ द लॉंग कॉल ऑप्शन, चालेल. त्याला टाइम स्टॉप लॉस लावून ठेवा की 2 दिवसात 3 दिवसात मोमेंटम नाही आली ना, तर एकतर मी त्याला स्क्वेअर ऑफ करणार किंवा मी ओटीएम कॉल ऑप्शन जाऊन विकणार, ज्याचा मी कन्वर्ट करा तर लॉंग कॉलचा मी बुल कॉल स्प्रेड मध्ये कन्वर्ट करणार, राईट. सो त्याच्यामुळे काय होणार, लेट्स 3 दिवसात मोमेंटम नाही आली पण 4 दिवसात 5 दिवसात जरी मोमेंटम आली ना, तर मला जो ओटीएम कॉल ऑप्शन विकलाय ना त्याचा थिटा बेनिफिट तर मिळतोय, प्लस जर डिरेक्शन आले तर त्याचा पण बेनिफिट मिळतोय. आणि एक चांगली गोष्ट आहे की त्यात लिमिटेड लॉस आहे आणि लिमिटेड प्रॉफिट आहे, राईट. सो तुम्हाला माहिती असेल जर मार्केट जास्तीत जास्त जरी खाली पडला तरी माझा किती लॉस आहे, आणि जास्तीत जास्त वरती जरी पडला, वरती जरी गेला तरी माझा किती प्रॉफिट आहे, राईट. सो प्रॉफिटचं टेन्शन नाही, पण जास्तीत जास्त जर खाली पडला तर लॉस होण्याचे चान्सेस असतात, जे कुठेतरी आपण केटर करतो किंवा क्युअर करतो त्या लेवलला जाऊन, राईट. आणि सेकंड थिंग इज, जर तुम्ही फार बाय नियर बाय एक्सपायरी असाल, जर सपोज मी स्टॉकची एक्सपायरी बघितली तर आपण मंथलीच एक्सपायरी असते आपल्या इथे, राईट. सो सपोज जर तुम्ही 15 दिवसाआधी ट्रेड बनवता आहेत स्टॉक्समध्ये, सो ट्राय टू गो विथ द डेबिट स्प्रेड. डेबिट स्प्रेड सोबत जा. त्याच्याने काय होणार, तुमचा डेबिट स्प्रेड मध्ये ना तुम्ही प्रीमियम देतायत मार्केटमध्ये, राईट. सो फार बाय एक्सपायरीला आयव्ही तुमचा खूप चांगला इम्पॅक्ट करतो, सोबत थिटा बेनिफिट असतो तुम्हाला, कारण थिटा एवढा जास्त इम्पॅक्ट देत नाही फार बाय एक्सपायरीवर, आणि डेल्टाच कुठेतरी तुमच्या फेवरमध्ये असतात, राईट. मेन म्हणजे आयव्ही आणि थिटा असतो, थिटाचा जास्त मेजर हे नाही लागत आपल्याला, नुकसान नाही होत, आणि आयव्ही जर वाढतो तर प्रीमियम खूप जास्त पटीने वाढतात फार बाय एक्सपायरीमध्ये, सो तो एक बेनिफिट आहे. आणि जेव्हा तुम्ही नियर बाय एक्सपायरी असेल, लेट्स मी 15 दिवसानंतर, जर मंथली एक्सपायरीचे 15 दिवस झाले त्याच्यानंतर जर मला ट्रेड बनवायची असेल किंवा 15 दिवसाची ट्रेड बनवायची आहे, तर ट्राय टू गो विथ द क्रेडिट स्प्रेड. क्रेडिट स्प्रेड बनवायला सुरुवात करा. क्रेडिट स्प्रेड बनवायला सुरुवात केली तर त्याचं ना बेनिफिट काय ना, त्याचं लॉजिक काय आहे त्याच्या पाठचं, की 15 दिवसात बाकी आहेत आणि तुम्ही अँटिसिपेट करता की येणाऱ्या 7 दिवसात मला ट्रेंड पाहिजे, राईट. सो जो थिटा जो आयव्ही असेल तो 15 दिवसाच्या नंतर जो येणाऱ्या 7 दिवसात त्याच्यापेक्षा कमी असेल, किंवा थिटा इम्पॅक्ट होणार आणि इम्पॅक्ट कमी होणार, राईट. सो ट्राय टू गो विथ द क्रेडिट स्प्रेड. तिकडे जाऊन तुम्ही क्रेडिट स्प्रेड डिप्लॉय करा. ओके. सो जर लेट्स 2-3 दिवसात मोमेंटम जरी नाही आली ना, तर थिटा तुमचा हळूहळू ज्या खिशात पैसा टाकत जाईल, राईट. सो थिटा इम्पॅक्ट कुठेतरी तुमच्या फेवरमध्ये असेल आणि तो एक बेनिफिट तुम्हाला मिळेल. ओके. सो ट्राय टू डू. तुम्हाला काही असेल तर व्हॉट आय सजेस्ट की ऍटलीस्ट मिनिमम फॉर नेक्स्ट जर अप्लाय करायचे असेल तर ऍटलीस्ट फॉर मिनिमम नेक्स्ट वीक, एक पुढचा वीक किंवा ऍटलीस्ट 5 ते 7 दिवस जे आपले पास्ट ट्रेडिंग मिळतात ना, त्यामध्ये ना पेपर ट्रेड चेक करा की तुमचा जो मुवमेंटम आहे किंवा स्टॉक मुवमेंटम तो बरोबर आहे का, किंवा तुमच्या अनालिसिस बरोबर आहे का. ट्रेडिंग करा आणि ऑप्शन्स आर्किटेक्ट इथे. ओके. ऑप्शन्स आर्किटेक्ट तर इथे तुम्ही स्पेसिफिकली कस्टम स्ट्रॅटेजी तुमच्या स्वतःच्या बनवू शकता, पेपर ट्रेड बनवू शकता, किती पेपर ट्रेड करा चालेल. 10 स्टॉक मध्ये मुवमेंटम द्या, 10च्या 10 स्टॉक मध्ये ट्रेड बनवा पेपर ट्रेड, पण चेक करा की तुमचं जे अनालिसिस आहे ते बरोबर येतात का, राईट. सो लेट्स सी जर मला एखादा रिलायन्स मध्ये ट्रेड बनवायचे असेल तर मी इथे रिलायन्स सिलेक्ट करणार. ओके. आता करंट एक्सपायरी जी आहे ती मंथली एक्सपायरी 27 जून. सो सपोज जर मला बुल कॉल स्प्रेड बनवायचं असेल तर मी सिलेक्ट ऑलरेडी बनवून म्हणजे एखाद 2 स्ट्राईक वरती येतो तर तुम्ही ह्याला मॅन्युअली ऍडजस्ट करू शकता. सो लेट्स सी मी थोडा ऑप्शन निघतो आहे. बुल कॉल स्प्रेड
सो तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो थोडा आपण सो डिरेक्शनच पाहिजे. सो डिरेक्शन भेटलं तर एक कन्फर्म कुठेतरी एक बेनिफिट मिळेल आपल्याला त्या गोष्टीला. सो लेट्स सी काय मार्केट 2970च्या आसपास आलेला, म्हणजे इथून 100 पण जरी एक्सपायरीच्या आसपास मार्केट वरती गेला, रिलायन्स जर वरती असेल एक्सपायरी टील, तर माझा 11,800 म्हणजे ऑलमोस्ट 12,000चा प्रॉफिट आहे. किती खाली पडू दे त्याच लेवलला जरी राहिला ना, हल्ला असतं तरी माझा फक्त 8,000चा लॉस आहे. जास्तीत जास्त किती खाली माझा 8,000चा लॉस आहे. जास्तीत जास्त प्रॉफिट आहे, राईट. तुम्ही ह्या स्ट्रॅटेजी स्वतःच्या इथे प्लॉट करू शकता, राईट. सो तो एक बेनिफिट तुम्हाला इथे मिळतो. आणि इथे येऊन सेव्ह पोझिशन तुम्ही तर तुमच्या इथे सेव्ह राहतील. ओके. सो तुम्ही त्या मॅक्झिमम ट्राय करू शकता की किती बेनिफिट आहे आणि त्या बेसिसवरती की आपण किती ट्रेड्स बनवू शकतो, राईट. सो जर तुमचे अनालिटिक्स प्रॉपर निघायला लागले किंवा थोडाफार चांगला स्ट्राईक रेट मिळायला लागला, सो यू कॅन गो विथ द 1 लॉट 2 लॉट 3 लॉट 4 लॉट. मग असं करत करत तुम्ही तुमच्या ट्रेडिंग कॅपॅसिटी वाढवा. पण जी मी प्रोसेस सांगितली त्या प्रोसेस सोबतच जा. ओके. सो आय होप यू गाईज तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल. जर अजून काही डिटेल असे पाहिजे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा, किंवा व्हिडिओ ते तरी कमेंटमध्ये सांगा, राईट. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून जा, म्हणजे नवीन नवीन जे आपण आपल्या व्हिडिओ तुम्हाला ओव्हरऑल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार. ओके. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच फॉर टाइम.